तर बालमित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अक्षरगट क्रमांक 4 या पूर्वी आपण अक्षरगट क्रमांक 1, 2, 3चे व्हिडिओ पाहिले. त्या व्हिडिओला खूप प्रतिसाद मिळाला आणि आता आपण घेऊन येत आहे अक्षरगट क्रमांक 4 हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. यामध्ये अक्षर कोणकोणते समाविष्ट आहे ते बघूया. स्क्रीनवर दिलेलं आहे. पहिलं अक्षर आहे च, मग ळ, मग ह, ज आणि ये आणि येची मात्रा. अशा प्रकारे 6 अक्षर या अक्षरगटामध्ये समाविष्ट आहे. आता इथे बघा, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इथे एकाच दिवशी तुम्हाला हा पूर्ण अक्षरगट क्रमांक 4 येणार नाही. पहिले चचा सराव करायचा आहे. चचा सराव पूर्ण झाल्यानंतर मग आपल्याला ळ घ्यायचा आहे. ळचा पूर्ण सराव झाल्यानंतर ह घ्यायचा आहे, मग झ घ्यायचा आहे, मग ए घ्यायचं आहे आणि एची मात्रा घ्यायची आहे. समजा जर तुम्हाला एक अक्षर परिपूर्ण झालेलं नसेल, तुम्हाला लिहिणं वाचणं किंवा लक्षात आलेलं नसेल, तर तुम्हाला समोरचं अक्षर घेऊ नका. कारण की जर असं करत असाल तर तुम्हाला अक्षरगट कळणार नाही आणि तुम्हाला त्या अक्षराचं परिपूर्ण तुम्हाला ते अक्षर येणार नाही. म्हणून बालमित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, एक अक्षर झाल्याशिवाय समोरचं अक्षर घ्यायचं नाही. आता ह्या प्रत्येक अक्षराचा आपण अभ्यास करूया. बघा, ह्या अक्षरगटातील पहिलं जे अक्षर आहे ते च आहे. माझ्या मागून तुम्हाला म्हणायचं आहे च. आता हे च जे अक्षर आहे हे कशा प्रकारे लेखन करायचं हे आपण टप्प्यानुसार जाणून घेणार आहे. बघा, इथे त्यांनी काय केलं आहे, प्रथम अशी एक आडवी रेषा केली आहे. 1 नंबरवर बघा, प्रथम आडवी रेषा केली आहे. मग उजव्या बाजूचा गोल त्याला जोडलेला आहे बघा, आणि एकदम टोकापासून जोडलेला नाही, टोकाच्या थोडंसं मागे आहे, तिथून त्यांनी जोडलेला आहे. तो गोल थोडासा समोर नेलेला आहे आणि मग त्याला उभी एक रेषा जोडलेली आहे 3 नंबरवर आणि 4 नंबरवर त्याला आडवी रेषा दिलेली आहे. आणि अशा प्रकारे परिपूर्ण हा च तयार झालेला आहे. ह्या स्ट्रोकनुसारच आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही अक्षर काढाल तेव्हा तुम्हाला सोपं जाईल. आता हे अक्षरगट टप्प्याटप्प्याने कसं लिहायचं हे आता बघूया. बघा, इथे 4 टप्प्यामध्ये इथे हे च अक्षर दिलेलं आहे. पहिले आडवी रेष आपण मागे पाहिलं तशा प्रकारे, आणि मग त्याला उजव्या बाजूचा अर्धगोल, त्याला एक उभी रेषा आणि वर आडवी रेषा. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्यावर आपल्याला घोटीव काप करून हा सराव करायचा आहे. नाहीतर मग तुमच्या 2 रगी वहीमध्ये हा सराव करायचा आहे. आणि जर तुम्हाला हे परिपूर्ण जर लेखन आलं असेल तर 2 रगीमध्ये याचा अधिकाधिक सराव करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला च अक्षर चांगल्या प्रकारे लिहायचं आहे. आणि लिहिताना तुम्हाला वाचू लिहायचं आहे. वाचन करून जर लिहिलं तुम्हाला तर सोपं जाईल. आता ह्या चवर आधारित काही चित्ररूपाचे जे शब्द आहे ते इथे बघूया. माझ्या मागे म्हणायचं आहे तुम्हाला, च चमचा. म्हणा मागे माझ्या, च चमचा. च चटई. च चटई. च चरखा. च चरखा. आता बघा, ह्या च पासून काही शब्द तयार होणार आहे ते बघूया आपण. बघा, च पासून चकली, चिमणी, चाक, चटणी. आता बघा, च पासून खूप सारे शब्द तयार करायचे आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला गृहकार्य म्हणून आपल्याला पाठ्यपुस्तक घ्यायचं आहे आणि च पासून जेवढे काही तुमच्या पाठ्यपुस्तकात जे शब्द तयार झालेले आहे ते सर्व शब्द आपल्याला लेखन करायचे आहे, जेणेकरून च आपल्याला परिपूर्ण समजेल. आता आपण समोरचं अक्षर पाहूया. या अक्षरगटातील ते अक्षर आहे बघा, इथे अळ. आता हे अळ अक्षर आपल्याला उच्चार करायचा आहे, जोरात म्हणायचं आहे किंवा मनातल्या मनात म्हणायचं आहे, की जेणेकरून आपलं हे अळ अक्षर आपल्याला ओळखीचं वाटेल, आपल्याला म्हणता येईल. आता हे अळ जे अक्षर आहे, हे अळ अक्षर आपल्याला कशाप्रकारे लेखन करायचं आहे इथं बघूया. त्यांनी काय केलं आहे, पहिले एक गोल काढलेला आहे
2 नंबरमध्ये दुसरा गोल त्याला चिपकवलेला आहे. 3 नंबरमध्ये उजव्या गोलाला एक रेषा चिपकवलेली आहे आणि मग नंतर वर आडवी रेषा काढलेली आहे. अशा प्रकारे हे ळ इथे तयार झालेलं आहे. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ळ काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला ळ काढणे खूप सोपे जाईल. जेव्हा आपली सुरुवात असते तेव्हा अक्षर काढणे कठीण जाते. आता हे बघा, ळ कशा टप्प्याटप्प्याने काढायचं इथे बघूया. हे खूप सोपं जाते तुम्हाला. इथे 4 प्रकारे तुम्हाला इथे स्टेप दिलेले आहेत, पद्धती दिली आहेत आणि 4 प्रकारचा जे आपल्याला अक्षर लिहिण्याचं इथे सांगितलेलं आहे त्या प्रकारे आपल्याला लेखन करायचं आहे. अशा प्रकारे लेखन कराल तर मग तुम्हाला कसं खूप सोपं जाईल. पहिले काय करायचं आहे, आपला गोल काढायचा आहे पूर्ण. मग त्यानंतर त्याला दुसरा गोल चिपकवायचा आहे. उजव्या बाजूचा जो गोल आहे त्याला एक रेषा चिपकवायची आहे बघा आणि मग आडवी रेषा द्यायची आहे. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही लेखन करत असाल तर तुम्हाला ळ लिहिणे खूप सोपं जाईल. आता या ळपासून तयार होणारे शब्द आपल्याला इथे बघायचे आहे. बघा इथं बाळ. आता बघा, ळपासून सुरू होणारे शब्द नाही आहेत. ळपासून शब्दाची सुरुवात होत नाही, म्हणून जे शेवट बघा लाल अक्षरात दिलेला शब्द तो आपल्याला लक्षात घ्यायचा. इथं बाळ. मग शब्द बघा माळ. बघा ळ शेवटी आहे लाल अक्षरात माळ. आपण माझ्या मागून म्हणायचं आपल्याला माळ. मग समोरचा शब्द बघा नारळ. बघा ळ शेवटी आहे नारळ. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे चित्ररूपात आपण शब्द पाहिलेले आहेत. आता बघा, या ळपासून सुरू होणारे खूप सारे शब्द आहेत. बघा समोरचे शब्द बघूया. नारळ, आवळा, विडी, पडी. आता आपल्याला पुन्हा मागे जसं केलं तशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की पाठ्यपुस्तकामध्ये ळ शेवटी येणारे जेवढे काही शब्द आहेत ते लेखन करायचे आहे. ळ हा सुरुवातीला येत नाही, ळ हा शेवटी येते. मग आपल्याला ळ शेवटी येणारे जेवढे काही शब्द पाठ्यपुस्तकामध्ये आहे ते आपल्याला लेखन करायचे आहे. आता समोरचा शब्द बघा ह. अक्षर गटातील समोरचा शब्द आहे ह. आपल्याला माझ्या मागे म्हणायचं आहे हे ह. म्हणा पुन्हा ह. आता हा ह अक्षर कशा प्रकारे लेखन करायचं आहे स्टेपनुसार पाहूया. स्ट्रोक कसे दिलेले आहे. पहिले त्यांनी काय केले आहे, एक उभी रेषा काढलेली आहे, जास्त मोठी नाही, थोडी रेषा काढली आहे. मग त्यांनी त्या 2 क्रमांकावर बघा त्यांनी काय केलं आहे, उजव्या बाजूला त्यांनी असा अर्धगोल काढलेला आहे. पूर्ण अर्धगोल नाही, थोडासाच काढलेला आहे. बघा इथे चित्राद्वारे तुम्हाला लवकर समजेल. मग त्याला उजव्या बाजूने 2 नंबर बघा ह सुरुवात केला आणि मग तो शेवटपर्यंत लिहिलेला आहे. आता इथे बघा टप्प्याटप्प्यात दाखवलेला आहे, तुम्हाला सोपं जाईल. बघा एक उभी रेषा, मग त्यांनी एक त्या उभ्या रेषेला असा डाव्या बाजूला अर्धगोल काढलेला आहे आणि मग पुन्हा अर्धगोल असा उजव्या बाजूला त्यांनी काढलेला आहे. आणि बघा मित्रांनो, मग एक उजव्या बाजूला अजून अर्धगोल काढलेला आहे आणि अशा प्रकारे हे ह जे अक्षर आहे त्यांनी लेखन केलेलं आहे. तर अशा टप्प्यानुसार आपल्याला लेखन करायचं आहे. आता ह्या ह पासून तयार होणारे जे शब्द आहे चित्ररूपात बघूया. हनुवटी, ह. हनुवटी. ह. हळद, ह. हळद. आपल्याला म्हणायचं आहे हरभरा, ह. हरभरा, ह. हरभरा. आता बघा ह पासून तयार होणारे काही शब्द बघूया. हरभरा, हरिण, होळी,
तहान. आता बघा पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला ह पासून तयार होणारे शब्द शोधायचे आहे. गृहकार्य म्हणून जेवढे जास्तीत जास्त शब्द शोधाल तेवढं खूप चांगलं आहे. आपल्या मित्रासंग आपण शर्यत लावू शकतो किंवा स्पर्धा घेऊ शकतो की तू ह पासून तयार होणारे शब्द जास्त शोधतो की मी शोधतो. आता बघा इथे समोरचं अक्षर बघूया झ. आता ह्या झ बघा स्ट्रोकमध्ये कशा प्रकारे लेखन करते ते बघूया. एक उभी रेष काढली आहे, जास्त मोठी नाही आहे, थोडीशीच किंचित 25% रेष काढली आहे त्यांनी. मग उजव्या बाजूला एक त्यांनी अर्धगोल काढलेला आहे. 2 क्रमांकामध्ये बघा उजव्या बाजूला त्यांनी अर्धगोल काढलेला आहे आणि तोच अर्धगोल त्यांनी डाव्या बाजूला वळवलेला आहे आणि मग त्याला जोडून त्यांनी एक उकारसारखा रेषा ओढलेली आहे इथे तिरपी. अशा प्रकारे त्यांनी झ काढलेला आहे डोक्यावर आडवी रेष देऊन. आता बघा हे इथं आपल्याला सोपं जाईल हे समजण्यामध्ये. एक उभी रेष, मग उजव्या बाजूचा अर्धगोल, मग डाव्या बाजूचा अर्धगोल आणि मग त्याला अशी एक तिरपी रेषा जोडलेली आहे. आणि मग तिरपी रेषा जोडल्यानंतर त्यांनी काय केलं आहे बघा, एक मधामधून एक आडवी रेषा काढली आहे आणि त्याला उभी रेषा जोडली आहे आणि डोक्यावर रेषा दिलेली आहे. अशा प्रकारे बालमित्रांनो झ तयार झालेला आहे. ह्या पद्धतीद्वारे जे तुम्ही स्ट्रोक बघा इथं 6 प्रकारचे स्ट्रोक आहेत. 6 प्रकारचे तुम्हाला सुटे सांगितले आहे. हे समजण्यास सोपं जाते, तुम्हाला हे लवकर कळते. तर बालमित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला लेखन करायचं आहे. आता झ पासून बघा तयार होणारे शब्द बघूया. झ झबले, झ झबले, झ जगा, झ जगा, झ झरोका, झ झरोका. आता बघा झ पासून तयार होणारे शब्द बघूया. झाडू, झोपडी, झारा, झाड. आता हे झ पासून तयार होणारे शब्द पुष्कळ आहेत. पुन्हा आपल्याला मागे जसं तुम्ही गृहकार्य केलं त्याच प्रकारे आपल्याला गृहकार्य म्हणून झ पासून जेवढे शब्द तयार होतात तेवढे पाठ्यपुस्तकामध्ये लेखन करायचं आहे, त्याचं वाचन करायचं आहे आणि झचं स्ट्रोकनुसार लेखन करायचं आहे. जे तुम्हाला स्ट्रोक दिले आहे त्या प्रकारे जर लेखन कराल तर सोपं जाईल. आता बघा हे जे समोरचं अक्षर आहे हे ये अक्षर आहे. आता हे ये अक्षर आपल्याला कशा प्रकारे लिहायचं आहे आपण समोरच्या स्ट्रोकमध्ये बघूया. बघा त्यांनी काय केलं आहे, डाव्या बाजूला एक रेषा काढलेली आहे, त्याच रेषेला एक तिरपी रेषा काढली आहे आणि त्याचं असं जे टोक आहे ते डाव्या बाजूला त्यांनी असं थोडंसं वळवलेलं आहे. मग पुन्हा उजव्या बाजूला त्यांनी एक रेषा काढली आहे आणि त्याला डाव्या बाजूला थोडंसं वळवलं आहे त्या रेषेला आणि मग आडवी रेषा काढली आहे. अशा प्रकारे हे जे अक्षर आहे ते लेखन करायचं आहे आपल्या स्ट्रोकनुसार सोप्या पद्धतीनं. हे काढणं या पद्धतीने जर तुम्ही सराव केला तर हे काढणं आपल्याला खूप सोपं जाईल. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे काढायच्या वेळेस थोडंसं अडचण जाते. बघा आता इथे आपल्याला 4 प्रकारे स्ट्रोक दिलेले आहे, याच्याद्वारे आपल्याला खूपच सोपं जाते. हे जे आहेत बघा पहिले त्यांनी काय केलेलं आहे, एक उभी रेषा काढलेली आहे आणि त्या उभ्या रेषेला दुसऱ्या याच्यामध्ये काय केलं त्यांनी तिरपी रेषा जोडलेली आहे. मग त्यांनी एक उभी रेषा काढली आहे उजव्या बाजूला आणि त्याला थोडीशी वळवली आहे डाव्या बाजूला आणि मग आडवी रेषा काढलेली आहे. अशा प्रकारे जे हे अक्षर आहे हे परिपूर्ण झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लेखन करायचं आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे डॉट दिलं आहे त्याला घोटायचं आहे आणि मग आपल्याला ते लेखन परिपूर्ण प्रकारे करायचं आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला 2 रेघेमध्ये तुम्ही लिहू शकता. आता हे पासून तयार होणारे शब्द बघूया. माझ्या मागून आपल्याला म्हणायचं आहे ये येडका, ये
येडका, ये एरंड, ये एक, ये एक. तर बघा आता अजून ये पासून तयार होणारे शब्द बघूया. बघा माझ्या मागून आपल्याला उच्चार करायचा जोरामध्ये. एकनाथ, एप्रिल, एकदम, एकता, एकरूप, एकजूट, एकी, एवढा. तर बालमित्रांनो आता समोरचं जे आपल्याला स्वरचिन्ह बघायचं आहे ते येची मात्रा आहे. येची मात्रा आहे. आता बघा ही येची मात्रा कशा प्रकारे लेखन करते बघा. खालून अशी वर आपल्याला काय करायचं, डोक्यावर आपल्याला अशी एक रेष काढायची आहे आणि थोडंसं त्याला डाव्या बाजूला वळवायचं आहे. अशा प्रकारे हे येची मात्रा आहे. मग काय ते ह्या येच्या मात्रामध्ये टप्प्यामध्ये आपल्याला इथे लेखन करून दाखवलेलं आहे त्यांनी. बघा अक्षराच्या वर येत असते येची मात्रा. बघा इथे आपल्याला अशा प्रकारे लिहायचं आहे आणि लिहिता लिहिता आपल्याला वाचनसुद्धा करायचं आहे. आता बघा येची मात्रा लागल्यानंतर कशा प्रकारे अक्षर तयार होते बघा. कला लागला आहे, के झाला आहे. घला लागला आहे, घे झाला आहे. सला लागला आहे, से झाला आहे. मला याची मात्रा मे झाला आहे. रला याची मात्रा रे झाला आहे. पला याची मात्रा पे झाला आहे. लला याची मात्रा ले झाला आहे. बला याची मात्रा बे झाला आहे. तला याची मात्रा ते झाला आहे. आता बघा इथे अक्षर दिले आहे त्यांनी, मात्रा लागलेले आहे. घ मे ले, त बे ला, पे ला, ते ल, के त न, चे त न, ले करू, वेल, केर, बेल, पेर. अशा प्रकारे हे एची मात्रा असलेले शब्द आहे. आपल्याला इथे लेखन करायचे आहे आपल्याला. आता बघा इथे त्यांनी इथे आपण आतापर्यंत जेवढे स्वर पाहिलेले आहे त्यानुसार इथे दिलं आहे क, का, की, कू, कू आणि के. शेवटलं एची मात्रा आहे. म बघा, मा, मी, मू, मे. ल, ला, ली, लू, ले. घ, घा, घी, घू, गे. र, रा, री, रे. स बघा इथे ब आहे. बा, बी, बू, बे. आता बघा इथे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सर्व शब्द स्वरानुसार तयार करायचे आहे. धन्यवाद.